नमस्कार, मी भूषण कुलकर्णी. चेस, रुबिक्स क्यूब आणि वैदिक मॅथमॅटिक्सचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेतो. आपण आता चेस किड्स बुक ऑफ टॅक्टिक्सचा अभ्यास करत आहोत. पहिले 7 चॅप्टर झालेले आहेत. त्याचे व्हिडिओज रेकॉर्डेड आहेत. आज आपण 8वा चॅप्टर शिकूयात. या टॅक्टिकचं नाव आहे स्कीवर. याच्या आधी आपण शिकलो होतो पिन. पिनमध्ये काय शिकलो? लेस इम्पॉर्टंट पीस इन द फ्रंट, मोर इम्पॉर्टंट ॲट द बॅक. कमी महत्त्वाचा पीस पुढे असतो आणि जास्ती महत्त्वाचा पीस मागे असतो. कमी महत्त्वाचा पीस पुढे असल्यामुळे तो हलू शकत नाही. स्कीवर बरोबर पिनच्या उलटं असतं. लाईक अ पिन बट द मोर इम्पॉर्टंट युनिट इज इन द फ्रंट. पिनमध्ये कमी महत्त्वाचा पुढे असतो, स्कीवरमध्ये जास्ती महत्त्वाचा पुढे असतो. आता जसं पिन तसा स्कीवर लॉंग रेंज पीसेस फक्त स्कीवर करू शकतात. हत्ती, उंट आणि वजीर. हत्ती आहे, राजा आहे आणि उंट आहे. स्कीवर जो असतो त्याच्यामध्ये अपोनंटचे 2 पीसेस पिन सारखंच सेम रँक, सेम फाईल किंवा सेम डायगोनलला पाहिजेत. आणि आपला तिसरा पीस तिथे येतो आणि स्कीवर क्रिएट करतो. आता किंगला चेक असल्यामुळे किंगला मूव्ह करावं लागेल, हलावं लागेल. आणि हा जो रुख आहे, हत्ती आहे, तो बिशपला कॅप्चर करेल. पिनमध्ये एक्झॅक्टली उलट असतं. आता हा उंट आणि राजाने जी जागा बदलली एकमेकाची, तर तिथे पिन तयार होईल. इथे पण स्कीवर तयार झालाय. इथे पिन पण म्हणता येईल, स्कीवर पण म्हणता येईल. हा जो घोडा हल्ला तर हा मागचा घोडा मरेल. हा जो घोडा हल्ला नाही तर पुढचा घोडा मरेल. कसं काय ओळखायचं? लुक फॉर द अपोनंट पीसेस. सेम रँक, सेम फाईल आणि सेम डायगोनलला अपोनंटचे 2 पीसेस असतील. पहिलं करूया व्हाईट टू मूव्ह. पझल समोर आलं की तुमची व्हिडिओ पॉज करा, तुमच्या वहीमध्ये त्याचे उत्तर लिहा आणि मग व्हिडिओ परत चालू करा. ठीक आहे. आता व्हाईट टू मूव्ह आहे म्हणजे ब्लॅकचे 2 पीसेस सेम रँक, सेम फाईल आणि सेम डायगोनल असतील. हे 2 पीसेस इथे दिसत आहेत. आता इथे काय होईल? व्हाईटची टर्न आहे. हा पॉन पुढे जाईल, पॉन प्रमोशन होईल. पॉन प्रमोशन एक स्पेशल मूव्ह आहे चेसमध्ये. चेसमध्ये 3 स्पेशल मूव्स आहेत, त्यातली एक म्हणजे पॉन प्रमोशन. हा पॉन पुढे गेल्यावर इथे तिचा वजीर होईल म्हणजे क्वीन होईल आणि हा स्कीवर तयार होईल. इथे किंगला बाजूला जावं लागेल आणि ही क्वीन या क्वीनला कॅप्चर करेल. पांढरी क्वीन ब्लॅक क्वीनला कॅप्चर करेल. पुढचा पझल काय आहे? व्हाईट टू मूव्ह पण आहे, ब्लॅक टू मूव्ह, दोघे स्कीवर तयार करू शकतात. आता आधी आपण व्हाईट बघूया. हत्ती D4 ला येईल, रुक D4 ला येईल आणि इथे स्कीवर तयार करेल. आता ब्लॅक काय करेल? जो वजीर आहे तो A4 ला येईल आणि इथे स्कीवर तयार करेल. जिथे वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा, परत पहा एखादी गोष्ट लक्षात आली नाही. ब्लॅक टू मूव्ह. हे डायगोनलला आहे. वजीर जो आहे तो C1 ला येईल. क्वीन मूव्स टू C1. ब्लॅक टू मूव्ह आहे. व्हाईटचे 2 पीसेस हां इथे आल्याने दिसत आहेत. म्हणजे हा उंट जो आहे, बिशप मूव्स टू C3, उंट C3 ला येईल. व्हाईट टू मूव्ह आहे. ब्लॅकचे 2 पीसेस आहे इथे आहेत. हत्ती आहे तो H7 ला येईल, रुक H7 ला. व्हाईट टू मूव्ह आहे. ब्लॅकचे 2 पीसेस. कुठले पीसेस आहेत? हे 2 दिसत आहेत तिरके. म्हणजे हा इथे येईल. बिशप मूव्स टू C2. ब्लॅक टू मूव्ह आहे. व्हाईटचे 2 पीसेस इथे तिरके दिसत आहेत.
हा वजीर D1 ला येईल. ब्लॅक टू मूव्ह, व्हाईटचे 2 पीसेस इथे दिसत आहेत. कोण येऊ शकतं? हा ते येऊ शकेल इथे. रुक मूव्स टू E8, ती E8 ला येईल. परत परत व्हिडिओ पहा, एकदा पहा पॉज करा, परत पहा पॉज करा. ब्लॅक टू मूव्ह आहे, व्हाईटचे 2 पीसेस. इथे बरेच तिरके दिसत आहेत. हा पण तिरका दिसतोय, हा पण आडवा दिसतोय, हा पण तिरका दिसतोय. घ्यायचा कुठला? हा रुक H5 ला येईल. व्हाईट टू मूव्ह, ब्लॅकचं काहीतरी. हे तिरकं दिसतंय, हे आडवं दिसतंय. हा इथे जाऊ शकतो, पण हा पिन आहे. क्वीन मूव्स टू C6 पिन आहे, आपल्याला स्कीवर तयार करायचा आहे. क्वीन मूव्स टू H8, ब्लॅक टू मूव्ह आहे. व्हाईटचं काहीतरी आहे, इथे दिसतंय एका लाईनमध्ये, हे तिरकं एका लाईनमध्ये दिसतंय. कुठलीही टॅक्टिक केली तर आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे तिथं. आता आपल्याला असं वाटेल की ही क्वीन F7 ला गेलं तर हा स्कीवर आहे, पण ह्याच्यामध्ये मिळणार काही नाही. किंगला चेक बसेल, किंग इथे आलेल, पण तरी तो रुखला सपोर्ट राहील. म्हणून क्वीन B7 ला गेली पाहिजे, मग हा जास्त चांगला होतोय. क्वीन B7, हा स्कीवर आहे. कुठलीही टॅक्टिक केली की आपल्याला त्यातलं काहीतरी मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे म्हणजे एकतर एन प्राइस पाहिजे. एन प्राइस म्हणजे आपल्याला ते फ्रीमध्ये मिळतं, किंवा एक्सचेंज अप पाहिजे म्हणजे जास्ती व्हॅल्यूवाला पीस मिळतो, तरच त्याचा उपयोग होतो, त्या मूव्हचा उपयोग होतो. व्हाईट टू मूव्ह, ब्लॅकचं काहीतरी आहे. हे काय सगळं आडवं दिसतंय, उभं दिसतंय, हे तिरकं दिसतंय. हा बिशप मूव्स टू E7, इथे तिरकं आहे असं, इथे स्कीवर तयार होईल. जरी वजीराने बिशपला कॅप्चर केलं तरी हा बिशपला मागे सपोर्ट आहे. व्हाईट टू मूव्ह, व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर लिहा आणि मग व्हिडिओ पुढे चालवा. व्हाईट टू मूव्ह, ब्लॅकचं म्हणजे काहीतरी आहे. हे सरळ दिसतंय, हे तिरकं दिसतंय, हे पण तिरकं दिसतंय. हा पॅटर्न दिसतोय मगासारखा इकडे. बिशप मूव्स टू H6, स्कीवर. ब्लॅक टू मूव्ह, हे तिरकं दिसतंय, हे तिरकं दिसतंय. बिशप मूव्स टू G7, ह्याला नाईटचा सपोर्ट आहे. जर नाईटचा सपोर्ट नसता तर क्वीनच बिशपला कॅप्चर करेल. इथं नाईटचा सपोर्ट आहे, क्वीननी बिशपला कॅप्चर केलं तरी नाईट क्वीनला कॅप्चर करेल. मग इथे आपल्याला एक्सचेंज अप होत आहे. कुठलीही टॅक्टिक केली तर आपल्याला त्यातला काहीतरी मिळायला पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं तर हा पण तुम्ही म्हणाल स्कीवर आहे. जास्त महत्त्वाचं पुढे, कमी महत्त्वाचा मागे, जास्त महत्त्वाचा घोडा पुढे आणि पॉन मागे, पण आपल्याला इथे काही कॅप्चर करता येणार नाही. म्हणून हे इकडं डेफिनेशननी स्कीवर आहे, पण मूळ टॅक्टिकची डेफिनेशन अशी आहे की आपल्याला त्यातलं काहीतरी मिळायला पाहिजे. इथे पण स्कीवर तयार होईल असा, हा इथे खूप स्कीवर आहे, पण त्यातलं मिळणार काय? व्हाईट टू मूव्ह, इथे रुख जर E4 ला गेला तर हा पिन होईल, नाईट पिन झाला आपण म्हणून. आपण आता स्कीवर करतोय, कुठनं करणार स्कीवर? हा हे स्लांटिंग दिसतंय. क्वीन मूव्स टू E8, लॉंग रेंज पीसेस, उंट, वजीर आणि हत्ती, क्वीन, रुख आणि बिशप हे स्कीवर तयार करू शकतात. ब्लॅक टू मूव्ह म्हणजे व्हाईटचं काहीतरी स्लांटिंग आहे.
हे इथे स्लांटिंग दिसतंय. बिशप जो आहे तो D5 ला येईल. आता रुकचं सपोर्ट आहे त्याला, त्यामुळे क्वीनने जरी मारलं बिशपला तरी रुक क्वीनला मारलं. चला, हा असाच कीवर चॅप्टर आपला पूर्ण झाला. नंतरचा चॅप्टर आहे डिस्कवर चेक और डिस्कवर अटॅक. कुठलीही टॅक्टिक केली तरी आपल्याला त्यातनं काहीतरी मिळायला पाहिजे. म्हणून तुम्ही बोर्डवर जर बघितलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील. हा आता ह्या 14व्यामध्ये इथे पण स्कीवर आहे, इथे पण स्कीवर आहे, पण त्यातलं मिळायला पाहिजे. ठीक आहे, चालेल. आपण चॅप्टर थांबूया. पुढच्या वेळेस आपण करूया डिस्कवर चेक, डिस्कवर अटॅक. चॅप्टर 8 इथे संपलेला आहे. काही तुमच्या क्वेरीज असतील तर कॉमेंट्समध्ये विचारा आणि करत राहा. प्रॅक्टिस करत राहा, खेळत राहा, प्रॅक्टिस करत राहा, खेळत राहा. थँक्यू.